आयुष्यात यशाची क्षितिज गाठायची असेल तर मेहनत, जिद्द, चिकाटी याच्या बळावर आणि आत्मविश्वासाचा पाया भक्कम असला तरच गाठता येते, असे मौलिक विचार जळगाव येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी मांडले. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण आणि महालक्ष्मी देवी ट्रस्ट व नवरात्र समितीने आयोजित केलेल्या नवदुर्गांची जीवनगाथा या 6व्या माळेच्या सदरात सोनवणे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा येथील रोटरी क्लबच्या उपप्रांतपाल पूनम गुजराती होत्या. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना स्वतःमधला आत्मविश्वासाचा पाया भक्कम असला पाहिजे. त्यातच अभ्यासासाठी मेहनत घेण्याची तयारी, अंगी जिद्द व आव्हानात्मक कामांना सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे. या सर्व अग्निपरीक्षेतून मी माझे ध्येय गाठले. आजच्या विद्यार्थ्यांनीही अशाच आव्हानांना सामोरे जाण्याची प्रत्येकामध्ये तळमळ असली पाहिजे, असे मार्गदर्शन विनीता सोनवणे यांनी ऑनलाईन सत्रातून केले. सर्वप्रथम बागलाणवासीय, माझे माहेरवासीय, सर्व उपस्थित बंधू भगिनी, रोटरी क्लबचे सर्व अध्यक्ष, सन्माननीय सदस्य, अध्यक्ष, महालक्ष्मी ट्रस्टचे यांना सर्वांना मी सर्वप्रथम नमस्कार करते व नवरात्रीच्या शुभेच्छा देते. मी विनीता सोनवणे पाटील, मूळची आराई गावची. माझी पूर्ण या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे की जे यंगस्टर आहे, जे एमपीएससी यूपीएससी ची तयारी करताय, अधिकारी होऊ इच्छिता, यांना प्रेरणा मिळावी म्हणून मला या कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी दिली, उपस्थित राहण्याची संधी दिली. म्हणून मी माझी जी जीवनगाथा आहे, या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे ते सांगू इच्छिते. माझं शिक्षण प्राथमिक शाळेत झालेलं आहे, प्राथमिक शिक्षण. त्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ग्रॅज्युएशनला असतानाच माझा विवाह झाला, SYBA ला असतानाच, अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी. त्यानंतर मला पतींची चांगली साथ मिळाली आणि मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यानंतर मग पुढे काय करावं म्हणून मग अधिकारी होण्याची माझी फार पूर्वीपासून इच्छा होती शिकत असताना. मग मी एमपीएससी ची तयारी सुरू केली. अपयश येतच, अपयशातनच मनुष्य शिकत जातो. 4 वेळा मी एमपीएससी ची मुलाखत दिली रिटर्न परीक्षा पास झाल्यानंतर पण, आणि त्यानंतर मी यशस्वी झाली. एक तर वेळ अशी आलेली होती की 12 दिवसाचं बाळ घेऊन मला मुलाखतीला उपस्थित राहावं लागलं होतं. म्हणतात ना, इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. सर्व आता जे उपस्थित आहे, ज्यांना अधिकारी व्हायचं आहे किंवा कुठल्याही क्षेत्रात प्रगती करायची आहे, तर त्याच्यासाठी फक्त मेहनत आणि इच्छाशक्ती या 2 गोष्टी खूप कामाला येतात आपल्या, आणि त्या 2 गोष्टी असल्या तरच आपल्याला यश मिळतं. माझा जो प्रवास आहे, पास झाल्यानंतर मला पहिलीच पोस्टिंग अकोल्याला मिळाली, विदर्भात. बरेच जण म्हटले की अकोला, विदर्भात वातावरण हे असतं, पण जाणीवपूर्वक चॅलेंजिंग काम करायला मला फार आवडतं, म्हणून मी तिथे नियुक्ती जी आहे ती आनंदाने स्वीकारली. आणि तिथे असताना माझ्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्याकडनं शासनाने ठरवून दिलेले जे पण नियम आहेत, तर त्या नियमाला अनुसरून आदिवासी विकास विभागामध्ये सर्व आदिवासी लाभार्थ्यांसाठी मी सर्वतोपरी माझा चांगला प्रयत्न केलेला आहे सेवा देण्याचा. आणि आता पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मी 1 वर्षापासून कार्यरत आहे. आणि मी अशा घटकासाठी काम करते की जो घटक मागासलेला आहे, वंचित आहे, अशा घटकासाठी काम करताना मला फार आनंद होतो. आणि जे काम आपण आनंदाने करतो ते काम चांगल्या रीतीने होत असतं. सगळ्यात महत्वाचं, अकोल्याला असताना विशेष करून फासेपारधी कुटुंबासाठी मी काम केलं. यापूर्वीच यशवंत गौरव पुरस्कारामध्ये मी 2017 साली माझ्या सर्व बागलाणवासियांशी संवाद साधलेला आहे. तिथे फासेपारधींसाठी विशेष करून रोजगाराची संधी आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातनं जे पुनर्वसित गाव होते, तर त्यांच्यासाठी देखील शासनाच्या जे नियम आहेत, जो निधी आहे त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून रस्ते असतील, विद्युत व्यवस्था असेल, पाणी असेल, शिक्षण असेल, या सर्व समस्या सोडवलेल्या आहेत आणि त्याचं मला आज समाधान आहे. जळगाव जिल्ह्यात देखील चांगल्या प्रकारे ज्या ज्या समस्या येतात समोर, त्या चांगल्या प्रकारे आपल्याला कशा हाताळता येतील आणि ती
ती जी काम करण्याची प्रेरणा आहे, इच्छाशक्ती आहे, ती असली की काम अतिशय चांगल्या प्रकारे होत जातं. त्यानंतर माझ्या कुटुंबाचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे सर्व कामासाठी. कुटुंब, माझा मुलगा असेल, मुलगी असेल, माझे पती असतील, यांची नेहमीच मला साथ असते. कारण की माझा जॉब असा आहे किंवा मी जी सर्व्हिस करते ती अशी आहे की कंटिन्यू फील्डवर वगैरे केव्हाही रात्री अपरात्री काहीही घटना घडली तर त्यासाठी जावं लागतं. आताच मागे मी रावेरमध्ये अगदी दुर्दैवी घटना घडली, तर ते 2-3 दिवस मी तिथे होती. मला तर आज पण मी नाशिकला आहे, मीटिंग मध्ये आलेली होती, तर मला असं वाटत होतं आज पण मी इथे अटेंड करू शकते की नाही, परंतु इच्छाशक्ती प्रबळ होती. कुठेतरी एक हे होतं की मला संवाद साधायचा आहे सगळ्यांशी, त्याच्यामुळे मी आज थांबली नाशिकला आणि आपण मला संधी दिली इथे उपस्थित राहण्याची. आता जे ऋषाली, तनुजा मॅडम आणि गुजराती मॅडमनी खूप छान माहिती दिली आणि खूपच छान ते करिअर करतायत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस त्यांना शुभेच्छा देते. मला असं वाटतं की आपण आपली किंमत वाढवायला पाहिजे, कारण की कोणी आपल्याला देईल आणि मग आपण करू असं न करता आपण स्वतः काय आहोत आणि आपण काय करू शकतो, तर ती जर मेहनत केली, इच्छाशक्ती जर प्रबळ ठेवली तर आपण काहीतरी बनू शकतो. आणि प्रत्येकामध्ये कुठले ना कुठले गुण असतात. याच्यात मला एक गोष्ट आठवते, मी ऐकलेली आहे कुठेतरी, की एक मुलगा असतो आणि फार गरीब कुटुंब असतो, तर त्याला त्याचे वडील एक फाटका कापड देतात आणि ते विकायला पाठवतात की जा तू काही करून हे कपडा विकून ये म्हणून. तर तो मुलगा मार्केटमध्ये जातो, खूप प्रयत्न करतो, पण तो फाटका आणि मळका कपडा कोण विकत घेणार. तर खूप प्रयत्नांनी त्याचा कपडा 10 रुपयाला विकला जातो गाडी पुसण्यासाठी वगैरे. मग त्याला थोडासा आत्मविश्वास वाढतो की नाही मी विकू शकतो म्हणून. पुन्हा सेम तो एका कपड्याचे 4 तुकडे केलेले असतात, पुन्हा सेम दुसरा तुकडा दिला जातो त्याला आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला वाटतं की नाही तो मळका कपडा असल्यामुळे किंवा थोडा फाटलेला असल्यामुळे विकला गेला नाही, तो पुन्हा तो स्वच्छ धुतो, स्वच्छ करतो आणि पुन्हा मार्केटमध्ये जाऊन त्या कपड्याची किंमत तो 20 रुपये सांगतो आणि 20 रुपयाला तो कपडा विकतो. आणि पुन्हा मग तिसऱ्या वेळेस तो त्या कपडा शाळेच्या बाहेर उभा राहतो, त्या कपड्यावर काहीतरी चित्र काढतो, कार्टून वगैरे, आणि मग त्या कपड्याची किंमत तो 40 रुपये लावतो. म्हणजे अशा प्रकारे मग त्यांनी त्याच्या वडिलांना विचारलं की तुम्ही मला असे फाटके कापड किंवा जुना कापड देऊन आणि विकायला पाठवलं आणि याच्या मागचा उद्देश काय. पहिल्या दिवशी त्यांनी 10 रुपयाला विकला, दुसऱ्या दिवशी 20 रुपये, तिसऱ्या दिवशी डायरेक्ट 40 रुपयाला. त्याच्याने त्याचा आत्मविश्वास खूप वाढला. मग वडिलांनी त्याला सांगितलं की माझा सांगण्यामागचा उद्देश हा की जर फाटका आणि फाटलेल्या कपड्याचा, मळलेल्या कपड्याची जर किंमत वाढू शकते, त्याला पॉलिश करून, स्वच्छ करून, काहीतरी इनोव्हेटिव्ह करून, तर आपण आपली किंमत का नाही वाढवू शकत. म्हणून सांगण्याचा उद्देश हा की आपण जेवढी मेहनत करू, आपण जी इच्छा ठेवलेली आहे, आपल्याला जे बनायचं आहे ते करण्यासाठी आपल्याला निश्चितच मेहनत करायला पाहिजे आणि आत्मविश्वास ठेवला पाहिजे, प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे. त्यामुळे आपण कुठल्याही पदापर्यंत पोहोचू शकतो. मी एमपीएससीच्या 4 परीक्षा देऊन 5वी ही माझी मुलाखत होती. इच्छाशक्ती माझी खूप प्रबळ होती. रात्रंदिवस मला फक्त अधिकारी पदाची खुर्ची दिसत होती आणि त्या दिशेने मी वाटचाल करत कुटुंब सांभाळून, मुलं सांभाळून, नोकरी करून, यापूर्वी मी वर्ग 3 पदावर होती. ते नोकरी सांभाळून, अभ्यास करून, मेहनत करून पदापर्यंत पोहोचली. आणि मला ही अपेक्षा आहे की आज मी ज्यांच्याशी पण संवाद साधते, जे यंगस्टर्स आहेत ज्यांना जायचं आहे, तर ते पण नक्कीच मेहनत करून पुढे जातील. बागलांचं नाव जे आहे, आज जो खास बागलांच्या नवदुर्गांचा जे सन्मान करण्यासाठी कार्यक्रम आहे, तर असंच पुढे पण सर्वजण अभ्यास करून त्यांचंही नाव आणि बागलांचंही नाव नक्कीच उज्ज्वल करतील अशी मला आशा आहे. जास्त वेळ घेणार नाही कारण की बराच वेळ झालेला आहे. धनुजा मॅडम खूप छान त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला आणि त्यातनं पण बरंच वेगळं काहीतरी करिअर आपण करू शकतो. आणि अनुभवातनं त्यांनी कसं बाकीच्यांना प्रेरित केले त्याप्रमाणे गुजराती मॅडमनी पण खूप छान स्पीच दिलेला आहे. एवढंच बोलू इच्छिते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम.
खूप छान मार्गदर्शन तुम्ही आमच्या सर्व बागलाणकरांना दिलं. मागे तुम्ही 2017 मध्ये यशवंत गौरव मध्ये तुम्ही तुमचे अनुभव शेअर केलेत आणि आजही तुम्ही छान मार्गदर्शन आम्हाला केले. सटाणा येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेऊन पुणे येथे इंजिनिअरिंग झाल्यानंतर काश्मीरमध्ये 370 कलम हटविल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती असताना माउंटेनिअरिंगचा कोर्स पूर्ण करणाऱ्या मुंजवाड येथील धनुजा जाधव यांनी आपली जीवनगाथा सांगताना महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता धाडसाने पावले टाकली पाहिजे व सर्वच क्षेत्रात आपली चुणूक दाखवली पाहिजे असे मार्गदर्शन केले. नमस्कार. सर्वप्रथम मी आभार मानेन महालक्ष्मी देवी ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ सटाणा यांचे, की त्यांनी मला संधी दिली. मी माझी जर्नी तुमच्या सर्वांसमोर मांडू शकेल. एकतर माझी एक्सपर्टी नाहीये की मी एक्सप्लेन करीन, बोलीन, पण मी फर्स्ट टाइम करतेय. माझीच माणसं असल्यामुळे बागलाणकर मला सांभाळून घेतील अशी मला नक्कीच खात्री आहे. तर मी माझी जर्नी तुम्हाला सांगू इच्छिते सगळी. मला पीपीटी लावशील का? यस. ओके. तर माझे नाव धनुजा उज्ज्वला कृष्णदास जाधव. माझं म्हणजे बॉर्न अँड बॉटअप मी सटाण्याचीच आहे. 11th-12th माझं सटाण्यात झालं. आपल्याला माहिती. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस. सो सगळ्यांप्रमाणेच की नक्की आता बनायचं काय, की डॉक्टर बनायचंय तर MBBS करू शकतो, इंजिनियर बनायचंय तर BE करून आपण पुढे जाऊ शकतो, ही ऑप्शन्स होती. तर इंजिनिअरिंग करायचं ठरलं. आबा रोंदळ सर आणि बिके पाटील सर यांनी मॅथ्सची गोडी जी लावली होती त्याच्यामुळे करू शकतो ही अशी समज किंवा गैरसमज त्यावेळी होता. आणि मग इंजिनिअरिंगला मी प्रवेश घेतला. 4 वर्षाचं इंजिनिअरिंग करत असताना मला ट्रेकिंगची आवड लागली आणि मग असा प्रश्न मनात झाला की अरे मला ट्रेकिंग करायला आवडतंय, मला हाईट्सवर राहायला आवडतं, पण यात मी करिअर करू शकते का? यात आहे का काही ऑप्शन ज्याने मी करिअर पण करीन आणि माझी हॉबी पण मी यात सांभाळीन? असं करत असतानाच एक आर्टिकल मी वाचलं त्यावेळी, ज्यात लिहिलेलं की अरुणिमा सिन्हा यांच्याबद्दल माहिती आलेली, ज्यात त्यांचा बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स, ऍडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स, त्याच्या थ्रू त्यांनी माउंट एव्हरेस्ट याची चढाई कशी त्यांना पॉसिबल झाली याबद्दलची माहिती आलेली. नेक्स्ट स्लाइड. सो ही सगळी माहिती वाचून मी ठरवलं की आधी मी ऍडव्हेंचर काही मी आधी करूया, एक्सप्लोर करूया. सो हा पाथ मी फॉलो करत असताना मी एक ऍडव्हेंचर कंपनी जॉईन केली, ज्याच्या थ्रू मी ऍडव्हेंचर सगळे कॅम्प्स वगैरे करत होती. पण यात अजून एक्सपर्टी हवी म्हणून मग मी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स, जो की जम्मू काश्मीर या एका म्हणजे हे नॅशनल इन्स्टिट्यूट आहे, 5 इन्स्टिट्यूट आहे नॅशनल, त्याच्यापैकी एक जे नॅशनल इन्स्टिट्यूट आहे तिकडे मी ऍडमिशन घेतलं. हा कोर्स असतो 28 डेज, ज्यात ते आपल्याला रॉक क्राफ्ट म्हणजे रॉक क्लाइम्बिंग कसं करायचंय, रॅपलिंग कसं करायचंय, व्हॅली क्रॉसिंग कसं करायचंय, हे सगळे याचे सगळे टेक्निकल स्किल्स ते आपल्याला शिकवतात. हा सगळा 28 डेजचा मी कोर्स केला, जो की हाय अल्टिट्यूडला होता. त्याचा माझं सबमिट झालं 12,500 फूटला. तुलियन लेक नावाचा अल्पाईन लेक आहे, जिकडे जो 19 किलोमीटर वन वे स्ट्रेच आहे, तो पूर्ण म्हणजे बर्फातनं फर्स्ट टाइम जाऊन तो मी कोर्स कम्प्लीट केला. त्याच्यानंतर ठरलं की अजून पुढे जाऊया, यात अजून एक्सपर्ट कसं होता येईल, यातले सगळे जे पण फिअर फॅक्टर्स माझे आहेत ते सगळे कसे घालवता येतील, मी अजून एक्सपर्ट होईल आणि ह्याच क्षेत्रात कसं मी प्रावीण्य मिळवू शकेल, असा विचार करत असताना मग मी नेक्स्ट कोर्स, जो की ऍडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स आहे, हा आपण करू शकतो जर बेसिक माउंटेनिअरिंग आपण सक्सेसफुली कम्प्लीट केला असेल विथ A ग्रेड, जो की माझा झालेला A ग्रेड माझा आलेला, मी पास झालेली. तो मग मी ऍडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्सला ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन माझं झालेलं
आणि माझी 25 ऑगस्टला ट्रेन होती म्हणजे काश्मीरला जाण्याची. आणि 5 ऑगस्टला न्यूज आली की 370 आता हटवण्यात आलाय आणि काश्मीर बंद असणार आहे कम्प्लिटली. आणि मग आता काय करायचं, आता कसं जायचं, हे सगळे क्वेश्चन तेव्हा आलेले. पण म्हणजे एवढा विचार नव्हताच की अरे काय परिस्थिती असणार आहे आणि काय, कारण माउंटेनिअरिंग करायचं एवढंच डोक्यात फिक्स होतं. मला डोंगर बघायचे आहेत, मला डोंगर चढायची आहेत, मला त्याच्यासाठी काही करता म्हणजे काही करावं लागलं तरी मी करणार आहे. सो बाकी ची सिच्युएशन की काय किती टफ असणार आहे हे डोक्यात न ठेवता मग जे लोकल कनेक्ट होते, नेटवर्क जे बनलेलं होतं बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स दरम्यान, ते यूज करून आम्ही तो प्रवास 370 मध्ये, जेव्हा की काश्मीरचीच लोक बाहेर पडू नव्हती शकत, त्या टफ सिच्युएशन मध्ये आम्ही फायनली काश्मीर गाठलं. ऍडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स ज्याच्यात जो की परत 28 डेजचा होता. आणि ज्यात जे सियाचन साठी जे आपले जवान ज्यांची ट्रेनिंग होते, हाऊस म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे मिलिटरीचं इन्स्टिट्यूट, सिमिलर त्यांच्या पॅरलल आमची पण ट्रेनिंग होत होती. म्हणजे त्यांना ज्या रॉक सरफेस वर ट्रेनिंग देत होते, त्यांना जे ग्लेशियर मध्ये ट्रेनिंग देत होते, त्यांच्याच पॅरलल आम्हालाही ट्रेन केलं जात होतं. सो हे सोनमार्गला झालेलं माझं ट्रेनिंग. 8 डेज माझं सोनमार्ग झालं. मग लेहमध्ये पुढचं माझं जे हाय अल्टिट्यूडचं ट्रेनिंग आहे, ग्लेशियरचं ट्रेनिंग आहे, ते माझं घुमरी आणि मग पुढे लेह, असं माझा 28 डेजचा तो हे होता कालावधी. आता पुढे सर्च अँड रेस्क्यू आणि मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन हे पुढचे कोर्स आहे, जे टेक्निकली मी अजून एक्सपर्ट होऊ शकते. जर आईने परमिशन दिली माझ्या तर मी नक्कीच ते करू इच्छिते. आपण बघूया की हे कोर्सेस कुठे अवेलेबल आहेत, म्हणजे हे कोर्सेस आपण कुठे करू शकतो इंडियामध्ये. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड. करतोय. सो हे जे पुढे 5 ऑप्शन्स दिसत आहेत आपल्याला, हे मिलिटरी ऑफ म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्री याच्या अंडर हे 5 इन्स्टिट्यूट्स येतात. नॅशनलाइज इन्स्टिट्यूट आहे. जर कोणी इंटरेस्टिंग असेल ऍडव्हेंचर करण्यात किंवा असं, तर प्लीज याचा फोटो काढून ठेवा. हे इन्स्टिट्यूट्सला आपण ऍडमिशन घेऊ शकतो. आता ह्या इन्स्टिट्यूट ला ऍडमिशन घेण्यासाठी ऍक्च्युली 1 वर्ष 2 वर्षाचे वेटिंग लिस्ट असते. ऑल ओव्हर इंडियातनं पार्टिसिपेंट्स येतात. ऑल ओव्हर इंडियातनं जे माउंटेनिअरिंग साठी इच्छुक आहेत ते सगळे पार्टिसिपंट इकडे येतात, ट्रेनिंग करतात. सो येतोय आवाज बोल. हा येतो ना. हा येस. हा, तर हे नॅशनलाइज इन्स्टिट्यूट आहे, जिथे त्याच्यापैकी मी जव्हार इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग जे काश्मीरला आहे, इकडे माझे दोघंही कोर्स झाले. तर मध्ये या म्हणजे ऍडव्हान्स माउंटेनिअरिंग करण्याआधी मी एक रॉक क्लाइम्बिंगचा पण कोर्स केलेला, ज्यात जे वेगवेगळ्या म्हणजे ज्या वेगवेगळ्या स्लॅब म्हणजे 90 डिग्रीजचे वॉल, 70 डिग्रीजचे जे अँगलचे रॉक फेसेस, यावर कसं म्हणजे टेक्निकली आपण कसं क्लाइम्ब करू शकतो ह्याबद्दलची सगळी ट्रेनिंग त्यात दिली जाते. हे इन्स्टिट्यूट माउंट अबूला आहे. 10 दिवसाचा हा कोर्स असतो, जो की टेक्निक्स यूज बाकीचे म्हणजे चिमणी क्लाइम्बिंग असते, जसं 2 वॉल मध्ये कसं क्लाइम्ब करायचंय, परत ओव्हरहँग असेल म्हणजे वॉल अबाव 90 डिग्री असेल तर कसं क्लाइम्ब करायचंय, हे सगळं आपल्याला तिकडे प्रशिक्षण दिलं जातं, जो मी कम्प्लीट केलाय 10 दिवसाचा कोर्स. प्लस तिकडे केव्ज मधनं कसं जायचंय, म्हणजे पूर्ण बंद केव्ज मधनं कसं क्लाइम्ब करायचंय, हे सगळं माझं प्रशिक्षण तिकडे झालं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो आपण नॅशनल इन्स्टिट्यूट बघितले, तसेच आपण इंटरनॅशनली पण यात करिअर करू शकतो. हे नॅशनल आउटडोर लिडरशिप स्कूल, त्याला नोल्स म्हणून संबोधलं जातं. ही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असली तरी याचे आपल्या उत्तराखंड राणीखेत येथेही एक इन्स्टिट्यूट आहे, जिकडे हे सगळे कोर्सेस आपण करू शकतो, ज्याच्या थ्रू आपल्याला वर्ल्ड वाईड जर करिअर करायचं असेल, वर्ल्ड वाईड आपल्याला ऍडव्हेंचर्स करायची असतील,
तर हे कोर्सेस आपण करू शकतो. वाइल्डरनेस इमर्जन्सी मेडिकल म्हणजे पॅरामेडिकल हा याचा कोर्स केला म्हणजे करता येतो. आणि याच्या थ्रू मग म्हणजे आता करोना काळात सुद्धा यातले बरेच आहेत जे हेल्प मध्ये आलेले आहेत. वाइल्डरनेस त्यांचं ट्रेनिंग झालं असल्यामुळे. डिप्लोमा इन ग्लेशियर माउंटेनियरिंग, ट्रिप लीडर इंडिया, आता हे सगळे कोर्सेस जे आहेत ती कोर्सेस फिजिकली स्ट्रॉंग असणं जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच मेंटल स्ट्रेंथ तुमची केवढी आहे यात त्याची कम्प्लिटली म्हणजे टेस्ट होते. आणि प्लस जेव्हा आपण ही सगळी आता जसं रॉक क्लाइम्बिंग आपण करतोय, तर रॉक क्लाइम्बिंग करताना नुसतं रॉक क्लाइम्बिंग शिकतो असं म्हणजे रॉक क्लाइम्बिंग तर शिकतोच, पण त्यात आपण अजून मेंटली आपलं स्ट्रेंथ आणि जेवढे पण काही आपले म्हणजे मेंटली जर इश्यू असतील किंवा आयुष्याला आपण कसं सामोरी जाऊ शकतो यातनं मला नक्कीच वाटतं की यातनं आपण शिकू शकतो आणि शिकतो. म्हणजे ह्या कोर्सेस नंतर पर्सनली मलाही जाणवलंय की माझ्यात भरपूर सारे चेंजेस आले. म्हणजे मी रिअल लाईफ मध्ये सुद्धा व्यवस्थित आता मॅनेज करू शकते. एक्स्ट्रा म्हणजे ऍडव्हेंचर मी करू शकते. सो नक्कीच कोणाला ऍडव्हेंचर वगैरे करायचं असेल तर नक्कीच हे कोर्सेस ज्याने की टेक्निकल स्किल, सॉफ्ट स्किल्स हे सगळेच आपल्यात इनबिल्ट म्हणजे वाढतात. आपण एक व्यक्ती म्हणून कम्प्लीट म्हणजे अजून नेक्स्ट लेवल ग्रोथ आपल्याला नक्कीच याने होते, फील होते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो आता हे जे कोर्सेस मी सांगितले तुम्हाला ते नक्कीच म्हणजे आपण उठून आणि 28 डेज लगेच कोणी जाईल आता पॉसिबल नसल्यामुळे माझ्याकडेही काही ऑप्शन्स आहेत जे की लोकल लेवलला आपल्या विद इन महाराष्ट्र जे आपण करू शकतो स्टार्ट करायला. म्हणजे इनिशियली आपल्याला एक्सपोजर ऍटलिस्ट मिळण्यासाठी गिरी विहार म्हणून एक आहे ऑर्गनायझेशन, परत गिरीप्रेमी आहे पुण्याचं, जे की रॉक क्लाइम्बिंग बद्दल रॉक क्लाइम्बिंगचे कोर्सेस इकडे पुण्यात किंवा मुंबईत युथ हॉस्टेलचे काही ट्रेक्स आहेत. सो ते एक्सपोजर आपल्याला नक्कीच बेनिफिशियल असेल जर अजून पुढे आपल्याला कोर्सेस करायचे असतील तर. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो आपण म्हणजे प्रेरणास्थान असं आपण बघतो की महिला कुठेपर्यंत पोहोचल्या आहेत किंवा कोण म्हणजे सगळे ओव्हरकम करून कुठेपर्यंत पोहोचलाय. त्यातले आपण उदाहरण घेऊ शकतो की इंडियाच्या फर्स्ट एव्हरेस्ट क्लाइंबर बचेंद्री पाल मॅडम, ज्यांनी की 1984 मध्ये सबमिट केलं एव्हरेस्ट. तसंच अरुणिमा सिन्हा, ज्यांचा की एक पाय नसताना त्यांनी एव्हरेस्ट समिट पार केलंय. सो हे नक्कीच आपल्याला इन्स्पायरिंग आहे. नेक्स्ट स्लाइड. प्रेमलता अग्रवाल, ज्यांनी की म्हणजे वयाचं काही बंधन, आता वय खूप झालंय ना, आता फिजिकल फिटनेस नाहीये ना, आता आपण नाही काही करू शकत, हे सगळे रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केलाय. वयाच्या त्यांनी 48 इयर्स ओल्ड असताना एव्हरेस्ट सबमिट केलाय. तसंच पूर्णा मलावत, जी यंगेस्ट आता रेकॉर्ड तोडलाय पूर्णाचं. जेव्हा पूर्ण 13 इयर्स अँड 11 मंथ्स ओल्ड होती तेव्हा तिने एव्हरेस्ट सबमिट केलेलं. पुन्हा नेक्स्ट स्लाइड. आपल्या महाराष्ट्राची कृष्णा पाटील, म्हणजे 2008 मध्ये ती यंगेस्ट गर्ल होती जिने एव्हरेस्ट पार केलेलं. आणि ती आता सेम ऍडव्हेंचर मध्ये म्हणजे प्रोफेशन करते. ह्या काही गर्ल्स आहेत जसं प्रेरणा दंगी करून एक आहे दिल्ली बेस्ड आहे, जे की इंटरनॅशनल लेवलचा आईस क्लाइम्बिंग फेस्टिवल त्या भरवतात. म्हणजे एवढे सारे कोर्स करून नक्कीच प्रोफेशन पण आपण यात करू शकतो, हे मी सांगू इच्छिते. आणि प्लीज म्हणजे आता मला तुम्ही क्वेश्चन वगैरे विचारू शकता. मला वाटतं इंटरॅक्टिंग जेवढं असेल तेवढं बेस्ट असेल. सो जेवढं मला पॉइंट्स वाटलेले तेवढे मी सांगितले. थँक्यू धनुजा, खूप छान माहिती तू आम्हाला दिली. अध्यक्षस्थानावरून चोपडा येथील रोटरी क्लबच्या उपप्रांतपाल पूनम गुजराती यांनी ऑनलाईन मार्गदर्शनातून महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले
स्त्री ही दुर्गेचे रूप आहे. महिला मुलगी ते आजी होईपर्यंत सर्व बाबींमध्ये शिकत जाते व त्यातून ती समाजाला प्रेरणा देत असते. त्यामुळे पुरुषांनी महिला रूपी दुर्गेचा मान सन्मान ठेवणे गरजेचे असल्याचे प्रखर विचार गुजराती यांनी मांडले. सगळ्यात पहिले मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते. त्या सुंदर अशा मंगलमय पावन दिवशी तुम्ही मला इथे बोलावलं आणि आपण जो हा नवीन उपक्रम केलाय की ऑफलाईन आपण जर हजर नाही राहू शकत तरी काही माध्यमाने आपण सगळ्यांना भेटायचं आणि जो वर्षानुवर्ष जो कार्यक्रम चालू आहे जो आपण मानलेलं असतं किंवा देवीचं असतं एक मंगलमय वातावरण तयार होतो ते वातावरण कायम ठेवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन हा कार्यक्रम घेतला आहे त्यासाठी मी सगळ्यात पहिले आपलं खूप खूप अभिनंदन करते. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागळण चे अध्यक्ष रोटेरियन योगेश अहिरे, क्लब सेक्रेटरी रोटेरियन उमेश सोनी, रोटेरियन मनोज जाधव सर, श्री महालक्ष्मी देवी ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुरेश येवलांजी, उपाध्यक्ष श्री अरविंद सोनवणेजी, आजचे मार्गदर्शक धनुजाताई आणि विनीताताई, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनी, आज या कार्यक्रमास उपस्थित राहत असताना खूप आनंद होत आहे. महिला शक्तीला आपण प्रोत्साहन देतात ही बात ही निश्चितच अभिनंदनीय आहे. नवरात्रीचे दिवस म्हणजे हे खूप मांगल्याचे दिवस आणि आदिशक्ती हे पावित्र्याचं मांगल्याचं प्रतीक आहे असं मला वाटतं. आजच्या या स्तुत्य उपक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा. रोटरी ही एक सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे. सटाणा बागळणच्या क्लबची सदस्यता किती आहे हे महत्वाचं नाही, पण ज्या पद्धतीने ते समाजासाठी असे उभे राहतात आणि अत्यंत महत्वाचे असे कार्यक्रम योजतात त्यासाठी मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते. तसेच या सर्व सदस्यांचे ज्यांचे नेहमी माझे डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स मध्ये ज्यांची माझी भेट होत राहते त्यांचे देखील मी खूप मनापासून अभिनंदन करते. तसं म्हटलं तर तारुण्य आणि उत्साहाशिवाय आपण आपलं ध्येय हे यशस्वीरित्या वेळेत आणि आनंददायी पद्धतीने करू शकत नाही. म्हणून मला वाटतं आपल्या सगळ्यांच असं मानणं असेल की सेवा आणि मैत्री ही जर गाठायची असेल तर आपल्या सगळ्यांना तारुण्यासोबत महिलांना देखील सामावून करून घ्यायला लागेल की ज्यामुळे ध्येय हे लवकरात लवकर आपण साधू शकतो. यावर मला एक गोष्ट आठवते. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच ही गोष्ट ऐकलेली असेल. ती गोष्ट आहे एक कावळा आणि मडक्यात असलेलं थोडंसं पाणी. ते मडक्यातलं पाणी तळाशी असल्यामुळे त्याच्यात दगड टाकून कावळा पाणी वरती आणतो आणि ते पाणी पितो. पण आता गोष्ट बदलली आहे. मुलं खूप स्मार्ट झाली आहे. त्या कावळ्याने आणला एक स्ट्रॉ, पाणी प्यायला आणि ओढून गेला. म्हणजे परिस्थिती ही बदलत आहे. त्यासोबत अजून एक जुनी गोष्ट मला आठवते ती आहे सस्याची. ससा हा टुनटुन टुनटुन उड्या मारत जातो आणि शर्यत जिंकतो. आता ही गोष्ट तर आपल्याला माहिती आहे, पण काळानुरूप आपली जी जनरेशन आपण त्या गोष्टी ऐकल्या, आपण त्या ऍक्सेप्टही केल्या. पण आपली जी मुलं आहेत, आता माझा मुलगा आहे 3री मध्ये, तो म्हणतो मम्मी ही सगळी गोष्ट आता बदलली, आता या गोष्ट काही काम करत नाही. त्यांनी मला असं सांगितलं की जेव्हा ससा हा शर्यत हारतो जिंकतो तेव्हा त्याच्या मनात एक प्रश्न येतो की कासव हा शर्यत हारला कारण त्याची बुद्धिमत्ता कुठेतरी कमी पडली आणि ससा हा शर्यत तो झोपून राहिला त्याच्यामुळे तो शर्यत तो हारला. पण मग सशाला असं वाटलं की आपण कुठेतरी कमी पडलो. म्हणजे काय कमी पडलो? तर गोष्ट बदलली. ससा परत गेला आणि त्याने सांगितलं की मला परत तुझ्यासोबत एक शर्यत करायची आहे. कासव म्हटला ठीक आहे. परत शर्यत झाली. ससा आणि कासव धावायला लागले. सस्याने यावेळेस काही चूक केली नाही. तो पळत राहिला आणि शर्यत जिंकला. आता कासव होता हुशार. तो म्हटला आपण तर शर्यत आता हारून गेलो, आता काय करायचं? त्याला होतं जिंकायचं. तो परत सशाकडे गेला आणि तो म्हटला की ससा दादा आपण परत शर्यत लावूया. ससा होता खूप ठावका.
तो म्हटला तुला परत जर हारायचं असेल तर ठीक आहे, आपण परत शर्यत लावूयात. त्यांनी परत शर्यत लावली, पण कासवाची एक अट होती. कासव त्याला म्हटला की मी शर्यत तर लावीन, आपण दोघं शर्यत करू, पण जो रस्ता असेल, जो रूट असेल, तो मात्र मी निश्चित करेन. ससा होता खूप ओव्हर कॉन्फिडंट. तो म्हटला ठीक आहे, तसंही मी जिंकणार आहे. परत शर्यत चालू झाली. शर्यत चालू झाली, ससा वेगवान गतीने धावू लागला आणि एकदम थबकला. त्याच्या लक्षात नाही आलं की काय झालं. कासव मात्र हळूहळू गतीने पुढे येत राहिला आणि त्याने पाहिलं की ससा थांबलेला आहे. तर का थांबला होता, तर तिथे एक छोटीशी नदी होती किंवा एक नाला होता जो वाहत होता. ससा तर काही नाल्यामध्ये उडी मारू शकत नाही. कासवाने लपकीने उडी मारली आणि तो नदी पार करून त्या बाजूला गेला. याच्यावरनं सशाला असं लक्षात आलं की आपण ही नदी पार करू शकत नाही. या गोष्टीतनं मला तुम्हाला सांगायला एवढंच आवडेल की मग त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांनी असं ठरवलं की जेव्हा आपण एकमेकांशी भांडण न करता आपल्यामध्ये जे गुण आहेत ते आपण एकमेकांसोबत ऍक्सेप्ट करून आपण पुढे जायला पाहिजे. तर त्या दोघांनी मैत्रीचा हात दिला आणि सशाने असं ठरवलं की जेव्हा मी जमिनीवर राहीन तेव्हा तुला मी माझ्या पाठीवर घेईन, आणि कासवाने सांगितलं की मी जेव्हा पाण्यात राहीन तेव्हा ससा मी तुला माझ्या पाठीवर घेईन. याच्यातनं आपण असं समजून घ्यायला पाहिजे की ज्या महिला आहेत, स्पेशली मी इकडे महिलांना सांगेन की जास्त करून अनुभव, सॉरी टू से, पण याच महिलांच्या जास्त वैरी असतात. त्याच्यामुळे इथे जे आपल्यामध्ये गुण आहेत ते गुण आपण शेअर करायला पाहिजेत, आणि ज्यांच्यामध्ये जी कमी आहे ती कमी कुठेतरी आपण त्यांच्या कमीमध्ये आपण प्लस पॉइंट टाकून ते कुठेतरी आपण ते पार करायला पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सेवा हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. स्त्री ही सेवेत रममाण होते आणि ती मुलामुलींची देखील सेवा करते. ती पतीची सेवा करते, आई वडिलांची देखील ती सेवा करते, कुटुंबाची तर दिवस रात्र ती सेवा करते. समाजामध्ये देखील मान उंच ठेवून ती सेवा करत राहते. सेवा हा स्त्रीचा गुणधर्म आहे असं मला वाटतं. जोपर्यंत आपण समाजात स्त्री आणि पुरुष ही समानता आणत नाही तोपर्यंत आपण समाजात स्त्री पुरुषातील भिन्नता ही कमी करू शकत नाही. तोपर्यंत मला वाटतं समाजाची, आपल्या देशाची, या जगाची खऱ्या अर्थाने अशी प्रगती होऊ शकत नाही. जर आपल्याला मनुदेव म्हणजे आपल्या एन्सिस्टर्स जे होते, जेव्हा वेद पुराण लिहिले जात होते तेव्हा कोणी असं म्हटलं होतं, न स्त्री स्वातंत्र्य अर्ह्युते, अर्थात स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नका. आणि एक दुसराच विचार त्यावेळी आला, यत्र नार्यस्त पूज्यते रम्यतेत्र देवतः, अर्थात जेथे महिलांना पूज्य मानतात तेथेच देवांचा वास असतो. आणि मला हा दुसरा विचार खरंच खूप पटतो. स्त्री हा जीवनाचा अलंकार आहे. ती आई आहे, पत्नी आहे, कन्या आहे, आणि आपण एखाद्या कलाकाराला जर डबल रोल करायला सांगितला ना, तो आवर्जून आणि आनंदाने आपण तो बघतोही. त्याचे जीवनपाठही आपण 3-3 रूपांमध्ये पाहतो. पण महिलांना सन्मान देणं, तिला सक्षम बनवणं, तिला सबल बनवणं, तिला सुदृढ बनवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आईशिवाय किंवा आईबद्दल मी काय सांगावं. आई ही शिक्षित आहे की अशिक्षित आहे याचा काहीही संबंध नाही. ती एक विद्यापीठ आहे, ती संस्कारपीठ आहे, ती शक्तीपीठ देखील आहे. छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्व घडवलं ते जिजाऊंनी. जिजाऊंनी या महाराष्ट्राला शिवरायांच्या रूपात एक स्वराज्य दिलं. हे अनंत उपकार आपल्या जिजाऊंचे या महाराष्ट्रावर आहेत. त्या देखील एक महिलाच आहे. महिला कुठेही मागे नाही. आणि मी असं म्हणेन, कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाएं बदलो. कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाएं बदलो, किनारे अपने आप बदल जाएंगे. समानता ही काळाची गरज आहे, आणि महिलेला आपल्याला सोबत घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की तिनं 3M ची आवश्यकता आहे. आता ते 3M म्हणजे काय, तर ते 3M त्यातला पहिला M म्हणजे सगळ्यात महत्वाचा म्हणजे मनी, दुसरा M म्हणजे मुवमेंट, आणि तिसरा M म्हणजे मसल पॉवर म्हणजे शक्तिरूप. म्हणजेच
स्वातंत्र्य संग्रामात देखील पुरुषांना खांद्याचा खांदा लावून अग्रेसर राहणाऱ्या या महिला ज्या आहेत त्यांना देखील आर्थिक स्वातंत्र्य हे मिळालंच पाहिजे. जोपर्यंत आर्थिक सुबत्ता मिळत नाही तोपर्यंत त्या खऱ्या अर्थाने सक्षम होऊ शकत नाही असं मला वाटतं. दुसरा एम म्हणजे मुवमेंट म्हणजे मोबिलिटी. ती कार्यतत्पर असली पाहिजे. चूल आणि मूल यापेक्षा काहीतरी तिनं स्वतःच अस्तित्व केलं पाहिजे आणि ताठ मानेने ती जगासमोर आली पाहिजे, शिकली पाहिजे असं मला वाटतं. आणि तिसरा एम म्हणजे मसल पॉवर. ती स्वसंरक्षणासाठी सज्ज असली पाहिजे. मला निश्चित खात्री आहे की ह्या विटॅमिन 3M चा आपण नेहमीच महिलांनी उपयोग करावा असं मला वाटतं. ऑनलाईन असलेल्या प्रेक्षकांकडून धनुजा जाधव यांना त्यांच्या जीवनात आलेल्या अनुभवांबद्दल तर आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांना अधिकारी होण्यासाठी अभ्यास कसा केला पाहिजे याबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनी दिलखुलास उत्तरे दिलीत. येस सर, थँक्यू सो मच. पहिला प्रश्न आहे धनुजा मॅडम साठी. व्हॉट थिंग मेक यू इन्स्पायर टू डू ट्रेकिंग? हा, एक मिनिट. हॅलो. हा, येस येस, मी अनम्यूट करतो. हा, बोला मॅडम. हॅलो. हा, बोला. ऑडिबल. हा. यस. इन्स्पायर काय करतं तर मला हाईट वर जाण्यासाठी खूप आवडतं. सो हाईट एक फर्स्ट माझं मोटिवेशन आहे की म्हणजे जेवढ्या हाईटला मी जाऊ शकते. म्हणजे एव्हरेस्ट नक्कीच मला आवडेल करायला कधीतरी, पण हाईट माझं पहिलं प्रेम आहे. सो येस, इन्स्पिरेशन मी हाईट म्हणू शकते. ओके. व्हॉट शुड वी कॅरी ऑन ट्रेक? ओके. व्हॉट शुड वी कॅरी ऑन ट्रेक? सो लिस्ट आहे ट्रेकला काय काय कॅरी करायला हवं याची. पण फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मी सांगू इच्छिते की करेज असेल तर तुम्ही कोणतेही स्टीफ असेल म्हणजे रस्ता कसाही असेल तरी तुम्ही तो पार करू शकता. आणि ऑफकोर्स त्याच्यासोबत लिस्ट आहे की वॉटर बॉटल तुम्ही कॅरी करायला हवी. तुमचे कपडे व्यवस्थित हवे ज्याने की तुम्ही कसाही रस्ता असेल जाऊ शकता. शूज तुमचे मोस्टली चांगले हवे. ह्या काही गोष्टी आहेत तुम्ही कॅरी करायला हवे. ओके ओके. व्हॉट नेक्स्ट क्वेश्चन मॅडम. व्हॉट आर द अर्निंग जॉब्स इन माउंटेनिंग प्रोफेशन? अर्निंग जॉब्स. ओके. सो हा जो प्रोफेशन आहे नक्कीच म्हणजे बूमिंग आहे. म्हणजे इव्होल्युशन अजून होत आहे. सो मी माझं एक एक्झाम्पल देऊ शकेल की मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं होतं आणि प्लस मी रॉक क्लाइम्बिंग केलंय, माउंटेनिअरिंग केलंय. त्याच्यामुळे मी सध्या रिगिंग जो की परत नवीन इव्होल्युशनरी प्रोफेशन आहे त्यात मी आता करतेय प्रोफेशन माझं. प्लस तुम्ही ट्रॅव्हल फोटोग्राफी किंवा ट्रेक फोटोग्राफी करू शकता. लायझन ऑफिसर जे की आता फॉरेनर जे आपला हिमालयात ट्रेक करायला येतात त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन तुम्ही करू शकता. सो असेच तुम्ही कॅम्प इन्स्ट्रक्टर, कॅम्प लीडर हे असे बरेच ऑप्शन्स आहेत जे तुम्ही ऍज अ प्रोफेशन म्हणून बघू शकता. फर्स्ट टाइम माउंटेन वर चढण्यासाठी किती वेळ लागला मॅडम तुम्हाला? डिपेंड करतं की माउंटेन टू माउंटेन डिफर करतं. माझा फर्स्ट माउंटेन मे बी भाक्षीचा डोंगरच असेल आणि लहानपणी जेव्हा जायचो यात्रेला वगैरे तेव्हा. प्रोफेशनली माझा पहिला ट्रेक राजगड होता. पुण्यात असताना मी राजगड ट्रेक चढली आणि तिकडनंच मला मग मी इन्स्पायर झाली की मला ट्रेक करायचंय, हाईटला जायचंय. सो मला वाटतं त्याला 2 hours असं काहीतरी लागलं असेल. पण आता मी भाक्षीचा डोंगर चढते तर मला मॅक्स 3 मिनिट लागतात. रोज मी आता जेव्हा मी लॉकडाऊन मध्ये घरी होती तर भाक्षीचा डोंगर चढायला मला 3 मिनिटं लागतात. माउंटेनिंग कॅम्प करताना तुम्हाला कसं वाटलं मॅडम? माउंटेनिअरिंग कॅम्प करताना जेव्हा मी फर्स्ट कोर्सला गेलेली बेसिक माउंटेनिअरिंग मला तेवढी माहिती नव्हती जेवढं, कारण एक्सपोजर नव्हतं आपल्या सटाणा भागात किंवा आपल्या भागात एवढं एक्सपोजर नाहीये माउंटेनिअरिंगचं. सो मी बिलकुलच अननोन टेरिटरी होती माझ्यासाठी की कसं ऍक्च्युली जायचंय, हाय अल्टिट्यूडला कसं राहायचंय, काय काय कॅरी करायला लागतं हाय अल्टिट्यूडला सोबत, प्लस फिजिकल फिटनेस किती लागतो. त्यावेळी माझी काहीच ट्रेनिंग नव्हती. सो फर्स्ट कोर्स मला टफ गेला मी नक्कीच म्हणू शकते. पण सेकंड कोर्सला मी पूर्ण रेडी होऊन गेलेली. माझं ट्रेनिंग होतं. फर्स्ट म्हणजे सेकंड कोर्सच्या आधी मी 1 वर्ष हॉर्स रायडिंग करत होती. सो फिजिकली मी फिट होती त्या कोर्ससाठी. सो मला सेकंड कोर्स कम्पॅरेटिव्हली इझी गेला. ओके.
आणि ट्रॅकिंग ही तुमची हॉबी होती की पॅशन होतं? स्टार्टिंग हॉबी होतं. जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होती तेव्हा हॉबी होतं, पण माझं ते पॅशन मध्ये कन्वर्ट होत गेलं जसं जसं मी कोर्सेस करत गेली आणि जसं जसं एक्सपोजर मला मिळालं आणि जसं जसं मी मग हिमालयन ट्रेक केले, काश्मीरमध्ये जसं गेली ते सगळं वातावरण बघून आणि माउंटेन्स मध्ये गेलेला माणूस म्हणजे परत तो येऊ नाही शकत. रिअल जगात थोडस अवघड आहे त्याचं. सो पॅशन नक्कीच पॅशन मध्ये कन्वर्ट झालं होतं. तुम्ही बोलला तसं तुम्ही फर्स्ट ट्रेकिंग तर बाक्षीच्या डोंगरावरच केली असेल, तोही एक प्रश्न झाला आपला. त्यानंतर हाऊ डिड यू मॅनेज यू सर्वाइव्ह इन दॅट क्लायमेट? ओके, सर्वायवल. सो कोर्सेसचं असं असतं की ते आपल्याला म्हणजे टप्प्याटप्प्याने अक्लमटाईज कसं होणार टप्प्याटप्प्याने ते होतं. सो फर्स्ट डे ते जस्ट रनिंग करवतात. तर मी कोर्सेसचं थोडं इन्फॉर्मेशन माझं राहिलं द्यायचं. सो जसं बेसिक कोर्सला स्टार्टिंग असतं की रनिंग, सकाळी 5 वाजता उठायचं, 5:30 वाजता रनिंग स्टार्ट करायचं, 5 किलोमीटर हाय अल्टिट्यूडला रनिंग. म्हणजे आपण हाय अल्टिट्यूडचं रनिंग म्हणजे टफेस्ट असतं असं मी म्हणू शकेन, कारण नुसता श्वास घ्यायलाच नुसतं चालताना श्वास घ्यायला खूप त्रास होतो. म्हणजे फर्स्ट अक्लमटायझेशन झालं की तुम्ही क्लिअर होतात. म्हणजे तुम्ही जेव्हा त्या वातावरणासोबत मिसळतात आणि ते तुम्हाला सवय होते तेव्हा तुम्ही करू शकतात, इझिली करू शकतात. सो अक्लमटायझेशनचा त्यांचा आधी असतो की अक्लमटाईज व्हायचंय, म्हणजे आधी ते जस्ट वॉकला घेऊन जातात. कोर्सचा तो पूर्ण शेड्यूल कसा बनवतात की अक्लमटाईज झाल्यावर मग पुढचं ते ट्रेनिंग स्टार्ट करतात. म्हणजे पहिले 2 दिवस ते अक्लमटाईज होण्यासाठी देतात. Which is your favorite mountain? Any mountain that I can climb. Okay. What problem do you face while trekking? ट्रेकिंग करताना मी पर्सनल प्रॉब्लेम्स काही फेस केले, जसे की माझं फिअर फॅक्टर्स होते की म्हणजे हाईट तर माझं फिअर नाहीये, हाईट तर मी आरामात करते, पण मला पडण्याची भीती झाली की मी पडेल, पुढचं पाऊल टाकलं तरी पडेल, कारण स्नो मधलं टेरेन मला माहित नव्हतं, अननोन टेरिटरी होती कम्प्लिटली. सो ती मला एक भीती होती आणि थोडी ती होती बॅक, म्हणजे मी जरी हे एवढे कोर्स केले तरी ती थोडीशी भीती अजून होतीच मनात. पण ह्या लॉकडाऊन मध्ये जेव्हा मी 3 महिने घरी होती आणि भाक्षीच्या डोंगरावर जेव्हा मी रोज जात होते, त्यात मी ती बऱ्यापैकी कव्हर केली आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी आता ट्रेक करायला परत लागली आहे, मला वाटतं ती पूर्णच भीती मी ओव्हरकम केली आहे. What you are going to do upcoming future? अपकमिंग फ्युचर तर आता मी जॉब करतेय, म्हणजे आता काम बंद आहे करोनामुळे, पण नक्कीच डिसेंबर पासून स्टार्ट होणार आहे. अगेन माझं काम असं आहे की हाईट वर मला सगळे सेटअप्स करायचे आहेत, सिस्टीम ऑटोमेशन प्लस जे ऑटोमेशन मी शिकली इंजिनिअरिंग मध्ये. सो असं माझं कॉम्बिनेशन मला मिळालं असल्यामुळे तो आता माझा ट्रॅक असेल. आणि प्लस मी ट्रेक्स करतच असते. मी जस्ट परवा हरिहरगड केलाय. परत माझे काही प्लॅन्स आहेतच पुढे, ट्रेकिंग कॅरी फॉरवर्ड असणार लाईफ टाईम आणि करिअर. येस. तुम्ही जेव्हा ट्रेकिंगचा डिसिजन घरी सांगितला तेव्हा व्हॉट इज द फॅमिली रिॲक्शन? ओके, हे टफेस्ट आहे सांगायला पण ऍक्च्युली. सो ऑफकोर्स म्हणजे रिस्क फॅक्टर खूप असल्या कारणामुळे तरी मी आईला सॅल्यूट करेन की म्हणजे मला आता जाणवतं जर माझी मुलगी असती तर मी नक्कीच नसतं म्हणजे एवढ्या फ्रीली तिला करू दिलं. माहित नाही, तिच्या करेजला मला आधी हे करायला लागेल की तिने मला नेहमीच सपोर्ट केलाय. म्हणजे जसं जसं मी ग्रो झाली ती माझ्यासोबत ग्रो होत गेली की अच्छा ठीक आहे, तिला माझ्यात विश्वास आला की ही करू शकेल, ही जातीये, ही ट्रॅव्हल करेन, ही ट्रेक करेन, एकटी करू शकेल. आणि मग इव्हेंच्युअली म्हणजे हळूहळूच ते झालं की म्हणजे स्टार्टिंगला होताच विरोध, पण मग तिला जसा माझ्यावर विश्वास आला आणि मी करू शकते असं तिला कळलं. जेव्हा पॅरेंट्सला कळतं ना की तुम्ही माझी मुलगी आहे, तिच्यात आहे पोटेन्शियल आणि ती करू शकते, नक्कीच ते ओपनली ऍक्सेप्ट करतात. हे मला जाणवलं एवढ्या वर्षात. Most of the parents do not encourage their children as they as worried. What will be your message for them? येस, यात एनकरेज नाही करत कारण रिस्क फॅक्टर आहे. शुअरली रिस्क फॅक्टर आहे, पण ऍडव्हेंचर आपण करतो तर कॅल्क्युलेटेड रिस्क असते नेहमी.
हे जे ट्रेनिंग होतात त्याच्यात तुम्हाला हेच शिकवलं जातं बेसिकली की तुम्ही टेक्निकली कसं ऍडव्हान्स व्हाल, की हे सगळे जे ऍडव्हर्सिटी आहे, जे पण सिच्युएशन होऊ शकतात त्यात तुम्ही कसं ओव्हरकम करायचं. सो आणि मुलांना सोडा, पॅरेंट्स प्लीज मुलांना सोडा, ट्रॅव्हल करू द्या, एक्सप्लोर करू द्या. ते लाईफ टाईम त्यांना म्हणजे त्यांच्यात ते स्किल्स ते डेव्हलप होतील की ते लाईफ टॅकल करू शकतील. तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट काश्मीरला पाठवा असं मी नाही म्हणत आहे. तुम्ही एका दिवसाचा कॅम्प, एका दिवसाचा ट्रेक, वन डे रिटर्न, असं म्हणजे हळूहळू बेबी स्टेप्स तुम्ही त्यांना घेऊ द्या. आणि म्हणजे तुम्ही त्यांच्यात विश्वास ठेवा, त्यांना त्यांच्या स्वतःवर विश्वास येईल आणि मग मग स्काय इज लिमिट. सो ओके. येस. What was your proudest moment at work? ऍट वर्क मे बी जेव्हा मी मल्टीटास्किंग जास्त करते, म्हणजे वर्क रिलेटेड असेल तर येस. ओके मला ऍट द मोमेंट नाही आठवत आहे एक्झॅक्ट. ओके ओके, थँक्यू सो मच मॅम, सुपर. पुढचा प्रश्न आहे विनीता मॅडम साठी. एमपीएससी करत असताना सातत्याने 3 ते 4 वर्ष आपण बोलण्यात आलं आपल्या की 3 ते 4 वर्ष मी कुठेतरी कचत गेली किंवा मागे होत गेली, रिव्हर्स होत गेली. तर ह्या सातत्य टिकवून ठेवण्याबद्दल तुमचं काय मत असेल मॅडम? जेव्हा आपण एखादं स्वप्न बघतो की आपल्याला अधिकारी व्हायचंच आहे, या पदापर्यंत पोहोचायचंच आहे, तर त्या दिशेने आपण मेहनत करत जातो. आणि माझं असं होतं की मला ते पद मिळवायचंच होतं, वर्ग 1 अधिकारीचं. कारण यापूर्वी मी वर्ग 3 पदावर काम करत होते आणि घर, संसार, कुटुंब सांभाळून मेहनत करून मला या पदापर्यंत पोहोचायचंच होतं. मी जिद्द सोडली नाही. म्हणजे ज्या पण एमपीएससीच्या मी परीक्षा दिल्या त्या मी रिटर्न मध्ये पास झाले, पण मुलाखतीमध्ये कुठेतरी मी कमी पडत होती. तर अशा वेळी शोधलं मी स्वतःबद्दल विचार केला की मी कुठे कमी पडते, तर आत्मविश्वास कुठेतरी कमी होता. तर त्याच्यासाठी मी मेहनत घेतली आणि शेवटी या पदापर्यंत पोहोचले. धन्यवाद मॅडम. मॅडम, आपण साधारणतः सातत्याने किती तास अभ्यास केला असावा, असा पण एक प्रश्न आलाय. माझं जेव्हा या पदासाठी मी अभ्यास करत होती 2015 मध्ये जेव्हा ही जाहिरात आली, तर मी असं वाट नाही बघितली की परीक्षेची डेट केव्हा येईल. ती वाट न बघता फक्त जाहिरात आल्यापासनं, ज्या दिवशी मी ती जाहिरात बघितली त्या दिवसापासून मी अभ्यासाला लागली. त्याच्यानंतर फक्त 7 पदं होते आणि त्याच्यात मी महाराष्ट्रातनं दुसरी आली. कुठलंही आरक्षण न घेता, महिला आरक्षण नाही किंवा कुठलंही आरक्षण न घेता ओपन याच्यात माझी नियुक्ती झाली. अभ्यास करत असताना माझं जे शेड्यूल होतं की मी कारण बराच गॅप गेलेला होता, तर मी थोडासा क्लास जॉईन केला होता. सकाळी 7 वाजता माझे मुलं शाळेत जायचे, त्यांचा टिफिन वगैरे आवरून दिल्यानंतर. त्याच्यानंतर मी 8 ते 10 क्लास करायची, 10 वाजता पुन्हा ड्युटीवर जायची. ड्युटीवर माझं जेवढं शक्य असेल तेवढं काम पटकन आटपून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा पुस्तक हातात घेऊन वाचायची. आणि त्यानंतर संध्याकाळी 6ला घरी आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक, कुटुंबासाठी वेळ, आणि रात्री पुन्हा 2 ते 3 वाजेपर्यंत जेवढं मला जागरण शक्य होईल तेवढा वेळ मी अभ्यास करायची. म्हणजे कमीत कमी दिवसातनं मी 7 ते 8 तास तरी अभ्यास करायची. एमपीएससी करत असताना तुमची स्टडी स्ट्रॅटेजी काय होते मॅडम? कसं असतं की एमपीएससी करत असताना पहिले तर मनात भीती ही असते की खूप अवघड आहे, काहीही प्रश्न विचारले जातात वगैरे, ही मनात भीती काढायची. अवघड वगैरे काहीच नसतं. इयत्ता 5वी पासून तर 12वी पर्यंतचे जे बेसिक आपला अभ्यास असतो, सायन्स असेल, गणित असेल, हिस्ट्री, जॉग्राफी, या सर्व पुस्तकांचा आपण जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल आणि रोजचं जे न्यूजपेपर असतील त्याचं वाचन असेल, किंवा बरेच जण म्हणतात की ह्या लेखकाचं पुस्तक पाहिजे, त्या लेखकाचं पुस्तक पाहिजे वगैरे. आता तर मार्केटमध्ये खूप मटेरियल पण आहे एमपीएससीचं. पण माझं वैयक्तिक अनुभव असा आहे किंवा मला वैयक्तिक असं सांगावं असं वाटतंय की जेव्हा आपण मार्केटमध्ये एखाद्या विषयाचं पुस्तक घ्यायला जातो, उदाहरणार्थ इतिहास, तर अनेक लेखकांचे तुम्हाला इतिहासाचे पुस्तकं दिसतील. तर माझं वैयक्तिक मत असं आहे की जे पुस्तक तुम्हाला आवडतं, जे समजतं, ज्याची भाषा सोपी आहे, जे आवडतं ते रेफर करायचं आणि ते वाचायचं. ओके, धन्यवाद मॅडम. खूप चांगल्या प्रकारे आपण सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलं आहे.
खूप खूप धन्यवाद. मॅडम एक वरती- क्वेश्चन असा आला होता की प्रकल्प अधिकारी म्हणून काम. हा हॅलो, हा बोला. तुमचा आवाज मॅडमचा प्रश्न आहे, ज्या स्वतः एक उच्च पदस्थ अधिकारी आहेत हो तोच आणि विचारतोय. 2 दिवसापूर्वी आपल्या हॉस्पिटल येऊन गेल्या, त्यांचा विनीता मॅडम साठी प्रश्न आहे की प्रकल्प अधिकारी म्हणून काम करताना एखादा सर्वात चॅलेंजिंग असा अनुभव शेअर करा. हा, चॅलेंजिंग म्हणजे हे पदच फार चॅलेंजिंग आहे, कारण की आपण अशा घटकासाठी काम करतो की पदोपदी काही ना काही समस्या असतातच. चॅलेंजिंग काम म्हणजे माझ्यासाठी खातेबागींचा उदरनिर्वाह त्यांना कसा मिळेल, आणि त्यांची जी मी जेव्हा व्हिजिटला गेले एका वस्तीवर, मी मागे पण हा अनुभव शेअर केलेला आहे, तर तेव्हा जे सगळं चित्र बघितलं तर ते माझ्यासाठी फार चॅलेंजिंग होतं की मी यांना रुळावर कसं आणू शकते. तर ते त्यांच्यासाठी उदरनिर्वाहासाठी योजना राबवल्या आणि त्यांच्या सर्व मुलांना शाळेमध्ये टाकलं, याचा मला आनंद आहे. प्रत्येक वेळी जसं आता जळगावचं एक घटना सांगू इच्छिते की जळगावला जॉईन झाल्यानंतर अवघ्या 2-3 महिन्यातच आमच्या ज्या आश्रमशाळा असतात, शासकीय आश्रमशाळा किंवा अनुदानित आश्रमशाळा, तर तिथल्या जुळ्या भावंडांचा सिकल सेलमुळे मृत्यू झाला. तर ते फार अवघ्या 6 वर्षाच्या मुलांचा मृत्यू झाला. ते फार मला हृदयाला हे झालं की आपण काय करू शकतो यांच्यासाठी, कारण की तो जो आजार आहे तो जेनेटिक आहे, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तात्काळ सर्वच्या सर्व जेवढे पण शासकीय आश्रमशाळा असतील किंवा अनुदानित आश्रमशाळा असतील, सर ते आयडेंटिफाय केले मुलं, सगळ्यांच्या टेस्ट करून घेतल्या आणि कॅरियर सफरर मुलं शोधून त्यांच्यावर योग्य उपचार कसं देता येईल, त्यांना प्रॉपर डाएट कसं देता येईल, आणि सर्व मुख्याध्यापकांची मीटिंग वगैरे घेऊन त्या मुलांची विशेष काळजी कशी घेता येईल. तर या बाबतीत पण मी काम केलेलं आहे आणि त्याचं मला समाधान आहे. ज्या पण घटना घडतात कुठलेही म्हणजे सांगून येत नाही, म्हणजे ज्या योजना आपण इम्प्लिमेशन करतो त्या तर ठीक आहे, पण माझं डिपार्टमेंट असं आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे, जिवंत व्यक्तीशी संबंध येतो. अनुदानित आश्रमशाळा असतील, शासकीय आश्रमशाळा असतील, वसतिगृह असतील, तर तिथे कुठलीही घटना घडली की पहिले घटनास्थळी जावं लागतं आणि कशामुळे घडली, काय घडली त्याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य दिशेने काम करावं लागतं. त्यानंतर आहे की आताच मागे रावेरमध्ये खूप दुर्दैवी घटना घडली, तिथे पण मी 2-3 दिवस होती. खूप जे आमचं आदिवासी कुटुंब होतं त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार झाला. 4 पीडित बालकांचा खून, मर्डर करण्यात आला आणि जी 13 वर्षीय मुलगी होती तिच्यावर लैंगिक अत्याचार सुद्धा झाले. तर अशा ज्या हृदयद्रावक घटना असतात याच्यामुळे फार त्रास होतो आणि आपण त्या कुटुंबासाठी काय करू शकतो. जी घटना घडली दुर्दैवी ते तर आपण परत आणू शकत नाही, पण आता इथून पुढे मी काय करू शकते त्या कुटुंबासाठी. तर माननीय गृहमंत्र्यांनी सुद्धा तिथे व्हिजिट केली आणि त्यांनी सूचना केल्या जिल्हाधिकारी आणि ऍज अ पीओ म्हणून मला की त्या कुटुंबासाठी जमीन, घरकुल योजना असेल किंवा अजून त्यांना आपल्याला काय देता येईल. तात्काळ निधी तर आम्ही लगेच दिला, 2 लाखाची मदत केली आमच्या डिपार्टमेंट मार्फत. अशा ज्या घटना असतात सेन्सिटिव्ह तिथे तात्काळ जाणं खूप गरजेचं असतं. अशा वेळी काळ वेळ काहीच बघावं लागत नाही आणि तत्पर राहावं लागतं आणि जे प्रश्न असतात ते सोडवावे लागतात. तर चॅलेंजिंग काम तर रोजच आहे, हा जॉबच फार चॅलेंजिंग आहे. परंतु काही काही ज्या घटना आहेत, जसं अकोल्याला असताना पण खूप मोठी घटना घडली होती. अनुदानित आश्रमशाळेच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते. तर त्यावेळी तर मी नवीनच जॉईन झाली होती, पूर्ण महाराष्ट्र काय देशात ते प्रकरण हे झालं होतं. तर अशा वेळी सुद्धा खूप धीराने धैर्याने काम करावं लागतं आणि त्या घटना पुन्हा घडू नये म्हणून त्या दिशेने चांगलं काम आपल्याला कसं करता येईल त्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. थँक्यू. थँक्यू मॅडम. बागलांसाठी काही करता येईल का? नक्कीच इच्छा खूप आहे की आता पहिली जी पोस्टिंग झाली ती विदर्भात झाली अकोल्यामध्ये.
आणि तिथे मी अगदी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जळगावमध्ये आता सध्या मी खानदेशात काम करत आहे. जळगावमध्ये सातपुडा ची जी रेंज आहे तिथे आदिवासींचं प्रमाण भरपूर आहे, तर त्यांच्यासाठी पण शक्य तेवढं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते. नक्कीच मला जर नाशिक जिल्ह्यात बदली जर माझी झाली, ट्रान्सफर झाली किंवा कळवण प्रोजेक्ट मध्ये जर ट्रान्सफर झाली, तर नक्कीच मी बागलांसाठी जे आपले ट्रायबल आहेत त्यांच्यासाठी नक्कीच चांगलं काम करेल. असंही डिपार्टमेंट मार्फत काम करतात. कळवणला IAS अधिकारी आहेत, त्यांच्या मार्फत पण काम चालू असतं. शासनाच्या ज्या विविध योजना असतात त्याचा अंमलबजावणी सुरूच असते. लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये थोडस निधीची कमतरतेमुळे कुठेतरी आम्हाला मर्यादा आलेल्या आहेत, परंतु आमचा प्रयत्न हाच असतो की आम्ही शक्य तेवढं चांगलं काम करू. विशेष उपक्रम मला इथे सांगावासा वाटतो आणि नेहमीच लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत, वसतिगृह बंद आहेत, तर आम्ही खूप शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही खूप छान लॉकडाऊन मध्ये आमचे जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे स्मार्टफोन नसतो, नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम असतो, कारण की ते इंटेरियरला राहत असतात. अशा वेळी आमच्या शिक्षकांचे आम्ही ग्रुप बनवले आणि विद्यार्थी आयडेंटिफाय केले सर्वप्रथम की कोणत्या गावात किती विद्यार्थी आहे, कितवीचे विद्यार्थी आहेत. त्यानुसार शिक्षकांचे ग्रुप बनवून आठवड्यातनं 2 ते 3 दिवस आमचे शिक्षक वाड्यात असतील किंवा रस्त्याचे काही अडचणी असतील अशा ठिकाणी जाऊन आमच्या मुलांचं शिक्षण ते करत आहेत. तर ही माझ्यासाठी खूप कौतुकास्पद बाब आहे. आमच्या शिक्षकांचं मला कौतुक करावं असं वाटतंय आणि मुलं पण खूप आनंदी आहे, पालक पण खूप आनंदी आहे की शिक्षक आपल्या घरापर्यंत येऊन आपल्याला शिकवत आहेत. ऍडमिनिस्ट्रेशन हा फार इथे महत्वाचा विषय असतो. माझ्याकडे जवळपास 1600 ते 1700 लोकांचा स्टाफ आहे, तर एवढं मोठं ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळताना सुद्धा थोडी कसरत होत असते. परंतु एक मागे पण मी जेव्हा 2017 मध्ये आपल्या बागलाणवासियांशी संवाद साधला होता यशवंत महाराज गौरव पुरस्काराच्या निमित्ताने, त्यावेळी पण म्हटलं की बागलांच्या मातीमध्ये ती एक वेगळी ताकद असते की एक आपलं जसं प्रेरणा मिळत असते आणि ते जी हिंमत असते, शक्ती असते, ती कुठून ना कुठून येते आणि ते शक्तीमुळे मी हे सर्व काम करू शकते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. ओव्हर टू यू सर. थँक्यू मॅडम, खूप छान उत्तर तुम्ही आमच्या सर्वांना दिले. आपण पुढे जात असताना की पुन्हा एकदा सांगू इच्छितो की उद्या आपल्याबरोबर IPS अधिकारी सुनीता ठाकरे मॅडम असणार आहेत आणि प्रांत अधिकारी प्रशाली दिगावकर मॅडम आपल्या सोबत असणार आहे. तरी उद्या पुन्हा एकदा 8 वाजता आपल्याला जॉईन व्हायचं आहे. आज देवी महालक्ष्मी ट्रस्ट तर्फे कालच्या ज्या गेस्ट होत्या चित्रा बाविस्कर यांच्या बंधूंचा सत्कार करण्यात आला आणि धनुजा जाधव यांच्या बंधूंचा सत्कार करण्यात आला. तर आजच्या आरतीचं प्रक्षेपण लाईव्ह करताना ते तुम्हाला दाखवण्यात येईल. मी आपले रोटरियन डॉक्टर प्रसाद सोनवणे यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी व्होट ऑफ थँक्स द्यायचे. ओव्हर टू यू प्रसाद सर. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ बागलान, सटाणा बागलान आणि महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट यांनी आवाज येतोय? यस यस यस. यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या बागलांच्या नवदुर्गांची जीवनगाथा या कार्यक्रमात आज आपल्या विशेष अतिथी माननीय पूनमजी गुजराती, उपप्रांतपाल रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ दिला व मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी क्लबच्या वतीने मनपूर्वक आभारी आहे. आमच्या विनंतीवरून झूम मीटिंगच्या माध्यमातून उपस्थित राहिलेल्या माननीय सौ विनीता पाटील सोनवणे, प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग जळगाव यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की मेहनतीला पर्याय नाही, हिम्मत केल्याशिवाय फळ मिळत नाही. आणि धनुजा जाधव तिने असं आपल्याला उत्कृष्टपणे प्रबोधनपर मार्गदर्शन केलेलं आहे आणि तिने एवढ्या कमी वयामध्ये एवढं बागलांचं नाव हिमालयापर्यंत नेलं, त्याबद्दल मी सर्व अतिथी यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या सर्व मान्यवरांचे विचार नवीन होतकरू विद्यार्थ्यांना व आमच्यासारख्यांना नक्कीच प्रेरणादायी आहेत व आम्ही या वयामध्ये नक्कीच ट्रेकिंग करू अशी मी धनुजाला
सांगतो की तिने आम्हाला एका दिवशी ट्रेकिंगला घेऊन जावं सगळ्या रोटरियन्सला, आणि आम्हालाही काय असतं ट्रेकिंग त्याची मजा अनुभवायला द्यावी. यानंतर आई महालक्ष्मीच्या आरतीचा आणि दर्शनाचा लाभ सर्व उपस्थित भाविकांना करून दिल्याबद्दल महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व सर्व ट्रस्टी यांचेही मी आभार मानतो. थँक्यू. असलेल्या शहर व जिल्ह्यातील सर्व सन्मान्य नागरिकांचे मी क्लबच्या वतीने